वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला अशी हेल्पफुल माहिती सांगणार आहे की ते तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल. त्या माहितीपासून मेहंदीविषयी सांगणार आहे तुम्हाला. मेहंदीचे खूप सारे डाऊट असतात की मेहंदी कशी भिजवायची, त्यामध्ये कुठले काय काय टाकायचं, काय नाही का. त्या मेहंदीचे जेवढेच फायदे आहेत तेवढेच तोटे पण आहेत. तर त्यासाठी काय करायचं, त्याचा फायदाच आपल्याला फक्त झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे नाही का, त्याच्यासाठी उपाय पण आहेत. काय करायचं की त्याची मेहंदीची साईड इफेक्ट आपल्याला झाले नाही पाहिजेत. तर आणि त्याच्यामध्ये कुठले प्रोडक्ट टाकायचे आणि कोणत्या कंपनीचे टाकायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे डिटेल्समध्ये माहिती मी सांगणार आहे. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया मेहंदीपासून. तर मेहंदीचे आजकाल बाजारामध्ये खूप सारे प्रोडक्ट उपलब्ध आहेत नाही का. वेगवेगळ्या कंपन्या आहेत. खूप स्पर्धा चालू आहे नाही का. प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा चालू आहे. तर मी तुम्हाला सांगते की मेहंदी तुम्हाला जर एकदम नॅचरल पाहिजे असेल, कुठल्याच प्रकारचा अमोनिया बिलकुल प्रमाणात नको असेल, तर तुम्ही फक्त बाजारात मिळते ना साधी मेहंदी ग्रीन कलरची नाही का, त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नसतं, कुठल्याच प्रकारचे इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले नसतात. तर ते तुम्ही आणून नाही का त्यामध्ये घरी आणून नाही का त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण घरी आणून ॲड करून ते केसांना लावले तर जास्त फायदा होतो. आणि बाहेर असे मशहूर आहे मेहंदी, हिनाचे आहे, मोहरी हिनाची, निशा, परत अजून नुपूर, खूप सारे आहेत कंपन्या. तर त्यामध्ये काही प्रोडक्ट मिक्स केलेले आहेत आणि काही काही जास्तच प्रमाणात मिक्स केले तर खूपच त्याचा ब्लॅक कलर येतो केसांना. तर नॅचरल मेहंदीचा कलर हा काही ब्लॅक नसतो, तर तो रेड असतो. त्यामुळे तुम्हाला नॅचरल मेहंदी जर लावायची असेल तर केसांना, तर ते केस तुमचे रेडच होणार, ब्लॅक होणार नाहीत. पण ते केसांना थोडीशी शाईन येण्यासाठी आणि तुमचे केस ब्लॅक होण्यासाठी पण नाही का त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट आहेत की ते टाकल्यानंतर तुमचे केसांना ब्लॅक होण्यासाठी नाही का फायदा होईल. तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर साधी मेहंदी तुम्ही आणली ना तर त्यामध्ये खूप सारे असे प्रोडक्ट की ते तुमच्या केसांसाठी फायदा होईल. मेहंदी आणल्यानंतर साधी भिजवायला घेतल्यानंतर लोखंडी कढईमध्ये तुम्ही मेहंदी भिजवायला घ्यायची आहे. आणि मेहंदी भिजवताना स्टार्टिंग कोमट पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये कलौंजी टाकायची आहे आणि लवंग टाकायचं आहे. ते 3-4 लवंग, थोडीशी 2 चमचे कलौंजी, 2 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे टी पावडर, परत कॉफी पावडर टाकायची. हे पाणी उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि कोमट करायचे. कोमट केल्यानंतर ते मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे छानपैकी. खूप पाणी गरम करायचं नाही तर मेहंदी खूप होईल, चिकट होईल. कोमट करून फक्त मेहंदी छान अशी भिजवायची आहे. आणि मस्त मेहंदी सकाळी जर लावायची असेल तर मेहंदी रात्री भिजत ठेवायची. ती रात्रभर भिजली पाहिजे तर त्याचा छान रंग उतरतो. आणि त्याप्रमाणे जर संध्याकाळी लावायची असेल तर सकाळी तुम्ही मेहंदी भिजवायची. आणि त्यामुळं मग मेहंदी असे तुम्ही किती लावायची त्यावर डिपेंड मेहंदी भिजवू शकता. आणि मग रात्री मेहंदी भिजवली त्यामध्ये तर आणि हे पाणी कोमट करायचं आहे आणि ते मेहंदीमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये अजून अंड टाकू शकता, कोरफडीचा घर टाकू शकता, परत ब्राह्मी पावडर टाकू शकता, आवळा पावडर, त्रिफळा, नागर मोथा पावडर टाकू शकता, निर्गिली ऑइल टाकू शकता, होहोबा ऑइल मिळतं ते टाकू शकता. अजून खूप सारे नाही का, निर्गिली ऑइल झालं, नागरमोथा आहे, त्रिफळा, हे सगळे प्रोडक्ट जेवढे तुम्हाला अवेलेबल होतील. हे प्रोडक्ट मिळतात मेडिकलमध्ये म्हणा, आयुर्वेदिक दुकान स्टोअरमध्ये कुठेही मिळून जातात. तिथून तुम्ही आणायचे. आणि शक्यतो डॉक्टर उर्जिता जैन आहेत म्हणून त्यांचं प्रोडक्ट आहे आयुर्वेदिक. तर हे त्यांचं छान आहेत प्रोडक्ट नाही का, ते तुम्ही परचेस करू शकता आणि ते त्यामध्ये ॲड करू शकता. आणि एकदा आणले की ते 1-2 वेळा जातं नाही का. ते पॅकेट असतात त्यातले तुम्ही अर्ध लावून अर्ध ठेवू शकता नेक्स्ट टाईमसाठी. आणि मग ते मिक्स करायचे छान असं आणि रात्रभर मेहंदी भिजत ठेवायची आहे. आणि ती सकाळी मस्त सगळ्या केसांना लावून घ्यायची, आपण लावायची किंवा कोणाकडून हेल्प लावून घ्यायची मस्त. आणि मेहंदी 1 ते 1.5 तास फक्त मेहंदी ठेवायची, जास्त वेळ मेहंदी ठेवायची नाही. जास्त वेळ मेहंदी ठेवली केस खप तुटतात, ड्राय होतात, रफ होतात, खूप सारे प्रॉब्लेम होतात. आणि मग नंतर 1 ते 1.5 तासाने मेहंदी फक्त साध्या पाण्याने वॉश करायची आहे. साध्या पाण्याने वॉश करायची, शॅम्पू कंडिशनर काहीच वापरायचं नाही, फक्त साध्या पाण्याने मेहंदी वॉश करायची. आणि दिवसभर केस सुकवायची. आणि नंतर 1 वाटी तेल गरम करून, कोकोनट ऑइल किंवा तुम्ही कुठलं तेल वापरत असाल तर ते ऑइल घेऊन कोमट करायचं आहे आणि पूर्ण केसांना मसाज करायचं आहे. स्कार्फला, हेअर्सला, पूर्ण लांबपर्यंत केसांना मसाज करायचं आहे. आणि रात्रभर तसेच केस सोडून द्यायचे.
म्हणजे 12 तास ते केस तसेच ऑइल त्या केसांना ठेवायचे आणि तसे सोडून द्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करायचा. तुम्ही जे शॅम्पू वापरता त्याने हेअर वॉश करायचा, मस्त छान कंडिशनर करायचं आणि छान ब्लो ड्राय वगैरे तुम्ही करत असाल तर ते करायचं. खूप छान हेल्दी केस होतात, हेअर स्ट्रेट होतात, मस्त होतात आणि शायनी होतात. आणि मेहंदीचे जास्त म्हणजे तोटे काय आहेत तर मेहंदीमुळे केस तुटतात, ड्राय होतात म्हणजे रफ होतात आणि केस गळतात सुद्धा मेहंदीने थोडेफार. तर त्यासाठी काय उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मेहंदीचं तेल तर लावायचंच आहे कंपल्सरी, ड्राय होऊ नये म्हणून, सिल्की शायनी होतात. आणि मेहंदी लावताय तुम्ही तर महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा तरी तुम्ही कंपल्सरी हेअर स्पा केला पाहिजे. कंपल्सरी हेअर स्पा केला पाहिजे 1-2 महिन्यातनं. तुम्ही घरी पण हेअर स्पाचे पॅक आणून हेअर स्पा करू शकता किंवा सलूनमध्ये जाऊन पण हेअर स्पा करू शकता. तर असे मेहंदीचं फायदे आणि तोटे, मेहंदी कशी वापरायची म्हणजे कशी भिजवायची काय, आणि मेहंदी खूप अशी पातळ पण नाही भिजवायची, ती खाली पडते. मेहंदी ही अशी मस्त इडलीचं पीठ कसं असतं आपलं, अशी त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मस्त इडलीच्या पिठासारखी मेहंदी भिजवायची छान आणि ते सगळीकडे अप्लाय करायची मेहंदी तुम्ही लावत असाल तर हेअर स्पा करण्याकरता गरजेचं आहे. तर माझ्याकडे ना काही मेहंदी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट येत असतात मेहंदी लावायला माझ्याकडे. तर मी आणून ठेवत असते. त्यामुळं बघा तुम्हाला दाखवणार आहे मी कुठली मेहंदीमध्ये कशी नाही का. आणि बघा ही शेणाची मेहंदी आहे नाही का, याचा रंग खूप डार्क येतो, म्हणजे खूप डार्क रेड येतो आणि खूप दिवस टिकतो, 2-3 महिने हा याचा कलर टिकतो. आणि याच्यामध्ये बघा खूप सारे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत, इथे नावं दिलेली आहेत. आवळा, त्रिफळा, वरून, मुंगराज, रोज, जॅस्मिन, लाल चंदन, इंडिगो, मेंजिस, रिठा, मंडूर, आवळा, मेहंदी, चिकखाई, बीट, परत पालेभाजी, काही कपूर, शतावरी, ॲलोवेरा, जास्वंती, ब्राह्मी, खूप सगळे हे दिलेलं आहे. हे सगळे ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. जास्त आपल्याला काही ॲड करावं लागत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तर नॅचरली ॲड आपलं पाहिजे मेहंदीमध्ये नाही का, तर तुम्ही ते विकत आणून प्रोडक्ट साध्या मेहंदीमध्ये ॲड करून ती लावली तर अधिकच चांगलं आहे. पण ह्याच्यामध्ये काही जास्त नसतात केमिकल. ही पण मेहंदी छान आहे, मी जास्त क्लायंटला रिकमेंडेड करत असते. आणि त्याच्यानंतर ही पण छान आहे. नुपूरची पण मेहंदी मस्त आहे. ह्याचा कलर थोडासा ह्या मेहंदीपेक्षा थोडासा कमी येतो. ही पण छान टिकते आणि हेअरस्टाईल खूप म्हणजे पोषण भेटतं त्या मेहंदीपासून. आणि पण एक मेहंदी आहे, ह्याच्यामध्ये शेड आहेत, बरगंडी शेड आहे. हा माझ्याकडे ब्लॅक नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मेघा मेहंदी आहे, ही बरगंडी शेड आहे म्हणून. तर ह्याच्यामध्ये केमिकल ॲड केलेले आहे, त्यामुळं ही पण छान आहे तशी, म्हणजे पण जास्त रिकमेंडेड नाही करत. आणि ही निशा आपण सगळेच लावतो सध्या तर. आणि ही एक रेड निशा आहे. ह्याच्यामध्ये ह्या साध्या मेहंदीमध्ये जास्त केमिकल असतं आणि केस जास्त ड्राय होतात आणखी. तर तुम्ही ह्यापैकी कुठली मेहंदी वापरू शकता, तर छान आहेत मेहंदी. तर आजचं मी मेहंदीविषयी तुम्हाला सांगितलं आहे. आणि आता चला पुढचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे, रिलेटेड मेकअप, हेअरस्टाईल्स वगैरे ते पण करते मी, हेअर कट्स. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय.